श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, राज्यात पुढील काही तासात पावसाची जोरदार शक्यता. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. लाईक करण्यात कंजूसी करू नका. उकाड्यापासून मिळणार सुटका. पुढील 24 तासात राज्यात धडकणार मान्सून. महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज. बघा, एक मोठी अपडेट आलेली आहे शेतकऱ्यांसाठी, राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. आपल्या आईवडिलांसाठी एक लाईक आणि चॅनलला अशा सर्व अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात मान्सून केरळमध्ये तर आलेला आहे, पण महाराष्ट्रात देखील आता येणार आहे. आणि महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडणार आहे बघा. राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळतो आहे, त्यामुळे नागरिक गरमीने त्रस्त झालेले आहेत. मान्सून हा वेगाने आगेकूच करत आहे, परंतु महाराष्ट्रात अद्याप देखील पाऊस पडला नाही आहे. सरासरी यावर्षी पाऊस भरपूर कमी सांगितलेला आहे. अल निनो वादळामुळे जे आहे समुद्रात पावसाची शक्यता कमी आहे, त्यामुळे शेतकरीला दुबार पेरणीची वेळ येऊ नये. आणि राज्य सरकार वेळोवेळी सांगतं आहे की पेरणी तुम्ही करू नका, घाई करू नका. तर आता मान्सून येण्याच्या आगमनाला पोषक वातावरण आहे. वादळी वाऱ्यासह एकदम धो पाऊस पडणार आहे, त्यामुळे कोकणात उष्ण दमट हवामानाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामानाच्या अंदाजानुसार मुंबई, उत्तर कोकणातील ठाणे, पालघर या ठिकाणी देखील येलो अलर्ट आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी देखील तुम्हाला पावसाचं, विजेच्या कडकडासह मेघगर्जना आणि पावसाच्या सरी काही पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे जी पावसाची प्रतीक्षा होती ती काही येत्या 2-3 दिवसामध्ये संपणार आहे. तरी पण पेरणीची घाई करू नये शेतकऱ्यांनी, अशा प्रकारे राज्य सरकारने आवाहन केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि अशाच सर्व अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.